नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी खरं तर शेकडो वर्षांपूर्वी घडली, पण तिची चर्चा आज पुन्हा सुरू झाली आहे. हो, एका प्राचीन महाकाव्याच्या पुनर्जन्माची ही गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक तब्बल 900 वर्ष जुनी कविता आजच्या बातम्यांमध्ये काय करतीये, बरोबर? म्हणजे असं अचानक काय घडलंय की इतक्या जुन्या महाकाव्याबद्दल आज बोलण्याची गरज निर्माण झालीय? तर या सगळ्याचं कारण आहे तामिळनाडूमध्ये सुरू झालेला एक नवीन उपक्रम. तिथलं साऊथ झोन कल्चरल सेंटर पुढे आलंय आणि त्यांनी हा अमूल्य सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी एक खूप महत्त्वाचं पाऊल उचललंय. ते कंब रामायणाच्या पठणाला प्रोत्साहन देत आहेत आणि म्हणूनच हा प्राचीन ग्रंथ आज पुन्हा एकदा चर्चेत आलाय. बरं, इतकी चर्चा होते तर मग पहिला प्रश्न हाच येतो की हे कंब रामायण म्हणजे नक्की आहे तरी काय? आणि ते आपल्या सर्वांना माहीत असलेल्या वाल्मिकी रामायणापेक्षा वेगळं आहे का? चला या तमिळ महाकाव्याच्या जगात थोडं खोलवर शिरून बघूया. याला रामावतारम असंही म्हणतात. हे साधारणपणे 12व्या शतकातलं काव्य आहे, जे महान कवी कंबर यांनी तमिळ भाषेत रचलंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये, हे काही वाल्मिकींच्या संस्कृत रामायणाचा साधं भाषांतर नाहीये, अजिबात नाही. ही एक स्वतंत्र, तितकीच सुंदर आणि अप्रतिम अशी कलाकृती आहे. आता साहजिकच आहे, इतकी विलक्षण रचना ज्यांनी केली ते कवी तरी कोण होते? त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तर असणारच. चला तर मग या महान प्रतिभेला, कवी कंबर यांना थोडं जवळून ओळखूया. त्यांचं नाव घेतलं की एक उपाधी समोर येते, कवी चक्रवर्ती. याचा अर्थ काय? तर कवींचा सम्राट. विचार करा, केवढी मोठी पदवी आहे ही. याच एका उपाधीवरून त्यांच्या प्रतिभेचा आणि साहित्यातल्या त्यांच्या स्थानाचा अंदाज येतो. तर कंबर हे त्या काळातले होते जेव्हा चोळ साम्राज्य ऐन भरात होतं, म्हणजे साधारणपणे 12वं शतक. त्यांना तेव्हाचे राजा कुलोथुंगा तृतीय यांचं पाठबळ मिळालं होतं, त्यांचा राजाश्रय होता. आणि त्यांच्या लेखनावर त्या काळातल्या वैष्णव परंपरेचा खूप मोठा प्रभाव दिसतो. पण पुन्हा एकदा लक्षात घेऊया, कमरांचं जे काम आहे ना, त्याला फक्त एक भाषांतर समजण्याची चूक करू नका. ते त्यापेक्षा खूप खूप मोठं आहे. त्यांनी खरं तर या महाकाव्याला एक संपूर्ण नवीन ओळख दिली, एक नवा आत्मा दिला. त्यांनी केलं काय? तर वाल्मिकी रामायणाचा मूळ गाभा म्हणजे मुख्य कथा आणि पात्र तशीच ठेवली, पण त्यावर स्वतःच्या प्रतिभेचे, कलेचे आणि साहित्याचे रंग चढवले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ही कथा तमिळ संस्कृतीशी, तिथल्या लोकांच्या भावनांशी जोडली. आणि यामुळेच रामावतारम हे फक्त भाषांतर न राहता एक स्वतंत्र आणि अजरामर अशी कलाकृती बनलं. आता हा आकडा बघा, 1000. तुम्हाला वाटेल की हा फक्त एक नंबर आहे, पण नाही. या एका आकड्यामागे एक खूपच सुंदर आणि मनाला स्पर्श करणारी गोष्ट लपलेली आहे. कथा अशी आहे की कवी कंबरांनी त्यांच्या रामावतारम या महाकाव्यात प्रत्येक 1000 श्लोकांनंतर त्यांना मदत करणाऱ्या त्यांचे आश्रयदाते सळयप्पा वल्लाल यांचं नाव आवर्जून घेतलं आहे. ही केवळ एक अनोखी पद्धत नव्हती, तर त्यांच्या विनम्रतेचा आणि कृतज्ञतेचा हा एक खूप मोठा पुरावा आहे. यातूनच त्यांचं मोठेपण दिसून येतं. आणि याच सगळ्या गोष्टींमुळे कंब रामायण हे फक्त एक पुस्तक किंवा काव्य राहिलेलं नाही, तो एक कालातीत म्हणजे वेळेच्या पलीकडचा वारसा बनला आहे. चला आता बघूया की तमिळ साहित्यासाठी हा वारसा किती मोठा आणि महत्त्वाचा आहे. या महाकाव्याची गणना तमिळ साहित्यातल्या सर्वश्रेष्ठ रचनांमध्ये होते आणि म्हणूनच आज जी त्याच्या पठणाची परंपरा जपण्याचा प्रयत्न होतोय तो इतका महत्त्वाचा आहे. कारण हा फक्त एक ग्रंथ नाहीये, हा एका संपूर्ण संस्कृतीचा, एका भाषेचा, एका परंपरेचा अमूल्य ठेवा आहे. या सगळ्यावर विचार केल्यावर शेवटी एक प्रश्न मनात येतोच. आज आपण 900 वर्षांपूर्वीचं कंब रामायण जपतोय, बरोबर? मग विचार करा, आजपासून 900 वर्षांनंतर भविष्य काळातले लोक आपल्या काळातल्या म्हणजे आजच्या काळातल्या कोणत्या कथा, कोणती गाणी किंवा कोणत्या कलाकृती जपण्यासाठी असेच प्रयत्न करत असतील. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?